त्याचं कारण त्याने त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय. औरंगजेब लिहितो, महाराष्ट्रातील स्वराज्य कोणा राजा सुलतान व सम्राटाचं राज्य नाही, तर तिथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढे बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका आहे तो हाय. औरंगजेब लिहितो त्याच्या मृत्यूपत्रात. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक जोकलाने सांगितलं होतं की आतापर्यंत सैन्य राजासाठी लढायचं, राजा पडला की पाठीला पालन पळ सुटायचं. महाराजांनी सांगितलं सैन्य राजासाठी नव्हे, राज्यासाठी लढेल. राजा असेल नसेल, तुमच्या राज्यासाठी तुमच्या स्वराज्यासाठी तुम्ही लढतच राहायचं. आणि याचा परिणाम काय झाला तर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 18 वर्ष औरंगजेब तिथल्या दाराखोरीची टकरा घेत राहिला, लढत राहिला, झुंजत राहिला, पण त्याला यश मिळालं नाही. का? छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार सैन्य राजासाठी नव्हे, राज्यासाठी लढेल. राजा असेल नसेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा एक संस्कार उजवला, तो म्हणजे आतापर्यंत इतर जे काही राज्य होते ते शेतकऱ्यांच्या बाजूच्या देठ सुद्धा ठेवत नव्हते. महाराजांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या बाजूच्या देठाला हात लावायचा नाही. सैनिकांना स्पष्ट आदेश दिले, शत्रूच्या प्रदेशात जाल, शेतकऱ्याला कोणताही त्रास होता उपयोगाचा नाही. मंदिर, मशीद, चर्च, कुठल्याही धर्मस्थळ आपला मावळा हात लावणार नाही. का? छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र एक संस्काराचा धडा आहे. या कारणामुळे स्वराज्य उभं केलं, पण आयुष्याचे 30 वर्ष महाराजांनी स्वराज्याचं सुराज्य करण्यात घालवली. स्वराज्य स्वतःचं राज्य आणि सुराज्य लोककल्याणकारी राज्य, लोकहित साधणारं राज्य महाराजांनी ते केलं. दुर्दैवानं अजून आम्हाला जमलेलं नाही आणि हीच आपली शोकांतिका आहे. मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात मोठा संस्कार कुणाला दिला असेल तर मला वाटतं की सगळ्यात मोठा संस्कार या मातीला दिला, या स्वराज्याला दिला. तो म्हणजे जगाच्या पाठीवर अनेक राजे आले, अनेक राजे गेले, कित्येकांचे साम्राज्य उभे राहिले, कित्येकांचे साम्राज्य कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुमच्या माझ्या स्वराज्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे होते. तरी सुद्धा 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतलं की मन आदरानं झुकते. याचं महत्वाचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला एक दिलेलं नैतिक अधिष्ठान. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला काय दिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला नीतिमत्ता दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला काय दिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कार दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला काय दिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला एक नैतिक अधिष्ठान दिलं. ज्या अधिष्ठानानं परस्त्री ही माते गुणही सुंदर वाटू लागली आणि परस्त्रीला माता मानण्याची भावना मराठी मनात जागी झाली. त्यामुळे गोष्ट कायम लक्षात ठेवावी. जय जिजाऊ जय शिवराय म्हणत असताना शिवराय म्हणायच्या आधी जिजाऊ नाव घ्यावं लागतं. कारण जिजाऊ असतील तर शिवराय घडतील, जर जिजाऊ पाठीशी उभे राहिला तर शिवराय राहतील, आणि जर जिजाऊ जन्मत राहिला तर शिवराय जन्माला येण्याची संधी मराठी मनात जागी होत राहील. त्यामुळे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरात जिजाऊ असते. फक्त इथे येऊन जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणार असाल तर तिथून 365 दिवस आपल्या घरातल्या जिजाऊला नमस्कार करायला सुरुवात करा, आपल्या घरातल्या जिजाऊचा सन्मान करायला सुरुवात करा, आणि मग या गोष्टींना एक वेगळा आयाम प्राप्त होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा एक संस्कार महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवला, तो म्हणजे जात जन्मानिशीच पाठीला चिटकून येते, ती पोटाला कधी चिटकू नका. हा संस्कार महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवला, छत्रपती संभाजी महाराजांनी रुजवला. मग आम्हाला हवं काय असतं? चमत्कार. पण चमत्कार तर सहज घडतो का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर विचार करायचा म्हटलं तर चमत्कार हा शब्दच महाराजांच्या समोर फिका पडतो. म्हणजे थोडासा विचार कर ना, ज्या बादशाहानं स्वतःचे आईवडील नाही सोडले, ज्या बादशाहानं स्वतःचे भाऊ नाही सोडले, त्या बादशाच्या दरबारातून त्या बादशाचा शत्रू शिवाजी राजा हा सही सलामत निसटून येतो. आणि नेल्या सगळ्या मावळ्यांनिशी, इतकंच काय तर नेल्या सगळ्या जनावरांनिशी. म्हणजे राजा एक संवेदनशील राजा आहे. म्हणून 350 वर्ष झाली तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आमच्या मुखातून जय बाहेर पडतं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आमच्या डोळ्याच्या कडा आपोआप पाण्यानं पाणवल्या जातात. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी थोडंसं विचार मंथन केलं की हा बच्चा एवढा का चिडलेला, असं काय झालेलं? तर महाराजांच्या लक्षात आलं की युद्ध जिंकले कधी जातात? ज्यावेळी तुमचं मन स्थिर असतं आणि शत्रूचं स्थिर असतं. युद्धाचा सर्वात मोठा महामंत्र आहे आणि हाच आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा महामंत्र असावा. मग शिवरायांनी विचार केला की औरंगजेब एवढा का चिडलेला? महाराजांच्या लक्षात आलं की सुरत लुटली म्हणून औरंगजेब एवढा चिडलेला ना. मग महाराजांनी काय केलं? पुन्हा एकदा सुरत लुटली. म्हणजे महाराजांनी एक माइंड गेम्स म्हणतात, हे माइंड गेम आपल्याला आमच्या आचरणामध्ये रुजवायला लागतील. तसा फार मोठा दुसरा एक संस्कार महाराजांनी आपल्या मातीत रुजवला, तो म्हणजे ज्यावेळी कल्याणच्या सुभेदाराची सूड महाराजांच्या सामने पेश केली गेली त्यावेळी अशीच आमची माता होती, सुंदर रूपवती. महाराज फार सुंदर दिसायचे, म्हणून आम्ही सुंदर झालो बदले छत्रपती. तिच्याची वाक्य आहेत ना, एक संस्काराच्या पलीकडल्या गोष्टी आहेत, आणि या पलीकडल्या गोष्टी तुम्हाला मला आपल्या आचरणामध्ये रुजवाव्या लागतील, त्या घडवाव्या लागतील. आणि मग विषयाचा शेवट करत असताना बस इतकंच की विषमतेचं
ज्या वाईट विचारामुळे विषमतेने पेटलेलं माळरान जाळून तुम्हा मला समतेची बीज रोवावी लागणार आहेत आणि हे बीज रोवत असताना पुन्हा एकदा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांचाच विचार करावा लागणार आहे. ते संस्कार आपल्याला आपल्या मातीमध्ये रुजवावे लागणार आहेत आणि आपण ते रुजवाल इतकाच माफक आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.